किती दिवसातून बाहेर फिरायला गेलो होतो आम्ही. तर नमस्कार मंडळी, मी आहे जागृती. भाई दिवाळी संपली तरी फुलबाजे वाजवत होतो आम्ही. आज ना आम्ही सगळे चाललेलो खूप छान स्पॉटवरती, आणि ते पण बाईकवरती. आम्ही सगळे भावंडे गेलो होतो. आमच्या शेजारच्याच गावात एक खूप छान मंदिर आहे आणि तिथला व्ह्यू पण इतका खतरनाक आहे ना, एकदम उंचावरती. तिथून ना एक खूप छान वाहणारी नदी दिसते. मी तर तिथे बराच वेळा जाऊन आले, आणि तिथे ना एक छान गार्डन पण आहे. आम्ही गेलो होतो तेव्हा तिथे पाणी सोडलेलं, पण आमची गँग काय ऐकत असते होय. जो धिंगाणा करायचा तो केलाच. आलोय तर एक मेमोरेबल मुमेंट्स म्हणून थोडेसे व्हिडिओज आणि फोटोज घेतले, आणि याचाच लॉंग व्लॉग पण मी करेल लवकरच अपलोड यूट्यूबला. पण ही ना एवढे मोठे झालेत तरी यांचा बचपना जातोय का तरी. नशीब तिथं कोण नव्हतं, नाहीतर ओरडले असते आम्हाला. तसेच ना घरी आल्यावरती जायचं होतं सुनील दादाला स्टॉपला सोडवायला, आणि आम्ही जाण्या अगोदरच तिथं बस गेली होती, तर त्याला लोकल ट्रॅव्हल्सनी जावं लागलं. आणि ही बघा आमची साणू कशी रुसून बसली आहे. आणि या शौर्याचं प्रेम बघा बहिणीसाठी, तो पण झोपला खाली फरशीवर. आणि जेव्हा नाही तेव्हा तर एका एका गोष्टीसाठी भांडतात दोघं. शौर्यने काय जुगाड केलंय बघा. मामाकडे आलेत, मग मामाने नाचवलंच पाहिजे ना. शौर्य तर डिट्टो कॉपी करत होता मावशीचे. इकडे निधी आणि रुचिका पण आलेले आज. बाई एवढा डेंजरसवाला सीताफळ प्रेमी मी आज पहिल्यांदा पाहिलाय. तो सगळ्यांना विसरून एकटा खिडकीत बिया टाकण्यासाठी उभं राहून खात होता. आम्ही ना दिवाळीला काही एवढे फटाकडे वाजवले नव्हते, मग आता दिवाळी संपल्यावरती वाजवत होतो. बाकी तुम्हाला व्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय.